अभिजित दिपकीचे सहकारी आशुतोष रंका आणि सीजेपीचे बाकी सदस्य राजस्थानमधील एका शाळेत इन्स्पेक्शन करायला गेले होते। गावकऱ्यांनी त्यांना अडवून खूप मारहाण केली, त्यांच्यावर दगडफेक केली आणि त्यांना गावातून पळवून लावलं। तर नेमकं काय घडलं जाणून घ्या आमच्या व्हिडिओमधून। तर घडलं असं, राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी एक शाळा आहे। त्या शाळेत इन्स्पेक्शन करण्यासाठी आशुतोष रंका आणि त्यांचे सहकारी गेले होते। गावकऱ्यांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा सर्व गावाच्या समोर येऊन उभारले। आशुतोष रंका आणि त्यांचे सहकारी जेव्हा आले त्यांची मारहाण सुरू केली, त्यांना पळवून मारलं, त्यांच्यावर दगडफेक पण केली। गावकऱ्यांना जेव्हा विचारलं गेलं की तुम्ही असं का केलं, हे देशविरोधी लोक आहेत, देशाच्या विरुद्ध हे नारेबाजी करतात, त्यांच्यामुळे असल्या लोकांना आम्ही आमच्या गावामध्ये घुसू देणार नाही। गावकऱ्यांची पण चूक नाही। अभिजित दिपके असेल, आशुतोष रंका असेल किंवा सीजेपीचे बाकीचे सदस्य आहेत, त्यांच्यासोबत हे करणं योग्यच होतं, कारण की ते काय कोणते एज्युकेशन मिनिस्टर नाहीत किंवा चीफ मिनिस्टर नाहीत। त्यांना कोणताही अधिकार नाही ते गावामध्ये येतील, शाळेचं इन्स्पेक्शन करतील। आशुतोष रंका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जेव्हा गावकऱ्यांनी मारून बाहेर पाठवलं तेव्हा सीजेपीचं पण स्टेटमेंट आलंय। ते असं म्हणत आहेत की गावकऱ्यांनी आम्हाला मारलं नाही, तर बीजेपीने माणसं पाठवले, माणसांना पैसे खाऊ घातले आणि आम्हाला मारायला लावलं। पण गावकरी तर असं म्हणाले, काँग्रेस किंवा सीजेपी यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही, आम्हाला ह्या माणसांचं बोलणं पटत नाही, हे देशविरोधी आहेत, त्याच्यामुळे आम्ही ह्यांना मारलं। आणि शाळेच्या जर सुधारणाचं बोललं तर शाळेच्या सुधारण्यासाठी 12 लाख मंजूर पण झालेत, तर यांचं आमच्या गावामध्ये यायचं काम नव्हतं। से ही हूँ, हमारे स्कूल के लिए 12 लाख पास हो चुके हैं। ऐसी पार्टी या कोई ऐसा हम स्कूल के मुद्दे को नहीं बढ़ाना चाहते, राजनीतिक मुद्दा नहीं बढ़ाना चाहते। अजून एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की सीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत, जिथं काँग्रेसची सरकार आहे तिथं हे जात नाहीत, तिथल्या शाळेमध्ये हे इन्स्पेक्शन करत नाहीत। जसं की झारखंडमध्ये आता एवढा मोठा प्रोटेस्ट झाला, तिथे हे लोक गेले नाहीत। त्याच प्रकारे पश्चिम बंगालमध्ये 2च महिने झाले बीजेपीची सरकार आली, तर तिथे जाऊन प्रश्न केले जात आहेत की बीजेपी सरकार इथं काहीच कार्य करत नाहीत, 2 महिन्यात ते काय करणार आहेत तुम्हीच सांगा। ही सर्व घटना घडली, सीजेपीच्या कार्यकर्त्यांना मारलं, तेव्हा अभिजित दिपकेंचं असं म्हणणं आलंय की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे। पण यांना पोलीस प्रोटेक्शन का द्यावं, पोलीस काय रोडवर पडलेले आहेत का? याच प्रकारे अभिजित दिपकेंचं असं म्हणणं आलंय की 48 तासाच्या आत गावामध्ये बीजेपीने जी गुंडे पाठवले होते आम्हाला मारायला, त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, नाहीतर राजस्थानच्या चीफ मिनिस्टरला इस्तिफा द्यावा लागेल, आम्ही राजस्थानमध्ये पण आंदोलन करणार। यानंतर या सर्व गोष्टींवर गावकऱ्यांना पण प्रश्न केले गेले की ते खरंच बीजेपीचे गुंडे होते का गावकरी होते। तेव्हा गावकऱ्यांनी मान्य केलं की ते आम्ही गावकरीच होतं, आम्ही असं कुणालाही बाहेरच्या लोकांना येऊन आमच्या गावामध्ये काही करू देणार नाही। सीजेपी जे कार्य करत आहे ते काही पूर्णपणे चुकीचं नाही, ते सुधारणा व्हावं म्हणूनच करत आहेत, पण हे ते चुकीच्या पद्धतीने करत आहेत। त्यांना जर खरंच शाळेमध्ये बदलाव आणायचा आहे, देशामध्ये बदलाव आणायचा आहे, तर जे त्या गोष्टीशी रिलेटेड आहेत त्यांची तुम्ही साथ घ्या। जसं की शाळेमध्ये बदलाव आणायचा आहे तर एज्युकेशन मिनिस्टर असतील, चीफ मिनिस्टर असतील, यांच्याकडे जावा, तुम्ही अर्ज करा, त्यांना सोबत घेऊन जावा, शाळेची परिस्थिती पहा। पण हे जे करत आहेत ते चुकीच्या पद्धतीने करत आहेत, त्या कारणामुळे सीजेपी सोबत या सर्व गोष्टी होत आहेत। या सर्वांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।